महाराष्ट्रात वैद्यकीय वस्तू खरेदी प्रक्रियेत मोठ्या सुधारणेचा प्रारंभ होत असून तामिळनाडूच्या धर्तीवर पारदर्शक व कार्यक्षम खरेदी व्यवस्था उभारण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. औषधे व यंत्रसामुग्री खरेदीसाठी 2 वर्षाचा दर करार, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व खरेदी प्रक्रिया, जिल्हा स्तरावर व कोल्ड चेन गोडाऊनची उभारणीबाबतचे सादरीकरण, दर करार निश्चित करण्यासाठीचे वेळापत्रक व सुधारित नियमावली, खरेदी प्राधिकरण यांची स्वतंत्र कार्यालयासाठी भाडेतत्वावर इमारत घेण्याबाबत चर्चा झाली. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीस वैयक्तिक लक्ष देणार असून राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी योग्य औषधे व उपकरणे वेळेत उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशा सूचना केल्या. मुख्यमंत्री यांनी अनेक सकारात्मक सूचना केल्या व आरोग्य विभागास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार मीना, आरोग्य सचिव डॉक्टर निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, डॉक्टर विजय कंदेवाड, इतर आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.